नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत ओरल मिस्लेटोथेरपी फॉर इंटिग्रेटिव्ह कॅन्सर मॅनेजमेंट या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत नाशिक स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत कॅन्सर तज्ञ डॉक्टर संदीप रॉय. आपण त्यांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात करायची, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर संदीप रॉय हे इंटिग्रेटिव्ह एन्कॉलॉजिस्ट आहेत. ते 20 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतायत. डॉक्टर संदीप रॉय हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह एन्कॉलॉजी नाशिक या ठिकाणी कार्यरत आहेत. डॉक्टर संदीप रॉय हे स्वतः MD आणि AEMT आहेत, तसंच इंटिग्रेटिव्ह एन्कॉलॉजिस्ट म्हणून जगभरामध्ये ते प्रसिद्ध देखील आहेत. 36 देशांमधील रुग्णांनी डॉक्टर संदीप रॉय यांच्याकडे कॅन्सरवर उपचार घेतलेला आहे. डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलमध्ये इंटिग्रेटिव्ह एन्कॉलॉजी आणि मिस्लेटोथेरपीचा उपयोग करतात आणि या विषयावर त्यांनी भरपूर रिसर्च देखील केलाय. इंटरनॅशनल मेडिकल जर्नलमध्ये डॉक्टर संदीप रॉय यांनी रिसर्च पेपर पण प्रसिद्ध केलेले आहेत. डॉक्टर संदीप रॉय यांच्या नावावर अनेक कॅन्सरच्या औषधांचे पेटंट सुद्धा आहेत. आजच्या विषयासंदर्भामध्ये तुमच्याही मनामध्ये भरपूर शंका असतील, प्रश्न असतील, तुम्ही डॉक्टरांना आता थेट विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे. खूप प्रश्न मनामध्ये आहेत या संदर्भातला. हा काय नेमका विषय आहे आणि ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली जाते, कॅन्सरवरती होणारे हे उपचार आहेत आणि हे कशा पद्धतीने होतात या संदर्भातले डिटेल्स मला डॉक्टरांकडून घ्यायचे आहेत. पण तत्पूर्वी हा एक व्हिडिओ आपण बघूया, जिसे आज भी दुनिया में एक जानलेवा बीमारी माना जाता है. 18 million new cases, 8 million deaths every year from cancer. Nature provides hope. Mistletoe extracts have been known to have healing properties. मिस्लेटोथेरेपी एक अल्टरनेटिव मोड ऑफ कैंसर ट्रीटमेंट है जो कीमो सर्जरी के बाद में सबसे ज्यादा स्टडी किया गया मोड ऑफ कैंसर ट्रीटमेंट है. Brought to you in your formulation through patented process. कन्वेंशनल मोड ऑफ कैंसर ट्रीटमेंट है, उसके साइड इफेक्ट्स को कम किया जा सकता है और दोनों एक दूसरे को कॉम्प्लीमेंट करके उसके इफेक्ट्स भी अच्छे से दे सकते हैं. Better patient compliance, better induction of apoptosis, better immunomodulation. Hard shell bypasses gastric juices and easily absorbed in intestine. Prescribed over 35 countries successfully. Available in 250 milligrams, 350 milligrams and 500 milligrams dose. 4 variants: Mistletoviscum omus, Mistletoviscum molly, Mistletoviscum betula, Mistletoviscum pini. Live a healthy life again to the fullest. या संदर्भात आपण डॉक्टरांकडून अधिक माहिती घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. सुरुवातीला मला विचारायचं आहे, जाणून घ्यायचं आहे की इंटिग्रेटिव्ह एन्कॉलॉजी म्हणजे नक्की काय? इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी हा एक खूप वास्ट सब्जेक्ट आहे. आपण कॅन्सर झाल्यावर जे ट्रीटमेंट पद्धती आपल्याकडे उपलब्ध आहेत ते आहे जे आपण कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जे आपण नेहमी रोज वापरतो, किमोथेरपी, सर्जरी, रेडिएशन, हॉर्मोनल थेरपी, हे अति उत्तम सगळ्यात चांगले ट्रीटमेंट आहेत. काही पेशंटला आपल्याला हे ट्रीटमेंट देता येत नाही आणि काही पेशंटला ते नको असतं, ते घाबरून गेलेले असतात. ठीक आहे, तर अशा पेशंटला आपण सोडून नाही देऊ शकत की यांच्यासाठी काय. मग हे लोक काय करतात की काही अनसायंटिफिक गोष्टी आहेत, अनसायंटिफिक अनप्रूव्हन ट्रीटमेंट्स आहेत, याचे बळी पडतात. त्यापेक्षा ह्या पेशंट लोकांना आपण पर्याय उपचार पद्धती जेवढ्या आहे सायंटिफिकली प्रूव्हन, ज्याच्यात हायपरथर्मिया झाले, होल बॉडी हायपरथर्मिया, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड, ओके, मिस्लेटोथेरपी म्हणजे जगात किमोथेरपी सर्जरी नंतर सगळ्यात जास्त स्टडी केलं गेलेलं मोड ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट आहे. याचे जवळजवळ 150 क्लिनिकल ट्रायल्स आहेत, जवळजवळ 5000 रिसर्च पेपर्स आहेत. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट पद्धतींना आपण जेव्हा एकत्र करून पेशंटला ज्या मेडिसिनची गरज असते ते जेव्हा आपण देतो, त्याला आपण हे सगळ्या ट्रीटमेंटला आपण इंटिग्रेट करतो. याला आपण इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी म्हणूया. सर, आता तुम्ही उल्लेख केला की मिस्लेटोथेरपी, हे ओरल मिस्लेटोथेरपी काय आहे आणि ती दुसऱ्या ज्या कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट्स असतात त्याच्यापेक्षा वेगळी आहे का, आणि जर ती वेगळी असेल तर ती कशी आहे? बघा, ओरल मिस्लेटोथेरपी, ओरलचा इथे उल्लेख केला आहे कारण
मिसल्टो थेरपी इंजेक्शन फॉर्म मध्ये पण अवेलेबल आहे, पण इंजेक्शनचे एकतर ते FDA अप्रूव्ड नाहीये, ठीक आहे, भारतात त्याची परवानगी नाहीये, फक्त 2-3 देशात थोडंफार परवानगी आहे त्याची. तर आपल्याला भारतात ते ओरल मिसल्टो थेरपीला म्हणजे कॅप्सूल फॉर्म मध्ये घरी बसून स्वतः घ्या, तुम्हाला एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला बोलून टोचून घ्यायची गरज नाहीये, तुम्हाला दुखत नाही म्हणून हे, आणि अप्रूव्ड असल्यामुळे याला ओरल मिसल्टो थेरपी. आता कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट आणि ह्याच्यात फरक असा आहे की कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये मी नेहमी सांगत असतो कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट जे काही आहे ते सगळ्यात चांगलं, पण ज्या लोकांना देता येत नाही, अशक्तपणा खूप जास्त आहे, आता किमो शक्य नाही देणं यांना, त्यांना आपण सोडून नाही देऊ शकत. तर अशा पेशंट लोकांना जे सेकंड बेस्ट ट्रीटमेंट आहे, सेकंड बेस्ट ट्रीटमेंट जे आहे आपण ते देतो. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे साईड इफेक्ट एक तर काहीच होत नाही, साईड इफेक्ट काही होत नाही. आणि दुसरं, जर कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमुळे काही साईड इफेक्ट होत असेल तर ते पण आपल्याला काही प्रमाणात कमी करता येतं. म्हणजे आपल्याला हे कॉम्प्लिमेंटरी ट्रीटमेंट म्हणून पण घेता येतं आणि ऑल्टरनेटिव्ह म्हणून पण. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे जेव्हा आपण किमोथेरपी बरोबर देतो त्यावेळेस त्याचा साईड इफेक्ट थोडासा कमी होतो आणि दोघांचा क्युम्युलेटेड इफेक्ट खूप चांगला होतो. आणि ज्या लोकांना नको असतं, देता येत नाही, त्या लोकांना आपण ऑल्टरनेटिव्ह पर्यायी पद्धतीमुळे म्हणून देत असतो. सर, मला आता तुम्ही बोलता बोलता उल्लेख केला होता की परदेशात ही ट्रीटमेंट होते पण भारतात त्याला परमिशन नाहीये. हे थोडंसं विस्तृत पाहणे सांगा की नक्की का याला भारतामध्ये परमिशन नाहीये आणि ते फक्त परदेशापुरतच किंवा 2-3 देशापुरतच मर्यादित आहे. नाही, ऍक्च्युली जे गव्हर्नमेंट रूल्स आहे, रेग्युलेशन्स आहे, मी स्वतः त्याचं पार्लमेंटपर्यंत, मिनिस्ट्रीपर्यंत सगळं फॉलोअप घेतलं, 10 वर्षापर्यंत फॉलोअप घेतलं. पण आपले इथे जे इंजेक्शनचे रेग्युलेशन्स आहेत, जे रूल्स आहेत, ठीक आहे, ते थोडेसे वेगळे आहेत. ठीक आहे, मी अगदी वरच्या लेवलपर्यंत जाऊन त्याचा प्रयत्न केला, पण ते अजून काही वर्ष तरी शक्य नाहीये. सध्या भारतात ते अलाउड नाहीये. सर, ओरल फॉर्म्युलेशन कॅप्सूल थेरपी असं पण एक थेरपी आहे ज्याचा उल्लेख होतोय, तर ती थेरपी म्हणजे नक्की काय आहे? नाही, ते ओरल मिसल्टो जे इंजेक्शन मध्ये अवेलेबल आहे बाहेर, ते अगदी लो डोस मध्ये आहे, म्हणजे 0.01 मिलीग्राम पासून सुरुवात होते त्याची. बरोबर, ठीक आहे, 0.01 मिलीग्राम, 0.02 मिलीग्राम्स असं त्याची सुरुवात होत असते. आता जे कॅप्सूल फॉर्म मध्ये आहे तर ते आहे 250 मिलीग्राम पासून सुरू होते, म्हणजे थोडंसं हाय डोस असतं. आणि गॅस्ट्रिक ज्युसेसमध्ये ते खराब होण्याची शक्यता असते असं काही म्हणतात, पण कॅप्सूल फॉर्म मध्ये असल्यामुळे ते आपल्या जठरमध्ये ऍब्झॉर्ब न होता ते इंटेस्टाईन मध्ये जाऊन ऍब्झॉर्ब होते आणि मेटाबॉलिझम पण त्याचं जेवढं खराब होत असतं लिव्हरमध्ये जाऊन तसं होत नाही, कारण ते डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये जाऊन ऍब्झॉर्ब होते. ऍसिड, गॅस्ट्रिक ज्यूस, गॅस्ट्रिक ऍसिड्स त्याच्यापासून त्याचं प्रोटेक्शन होतं. इफेक्ट, बायोअवेलेबिलिटी त्याचं खूप छान असतं, इफेक्ट त्याचं खूप छान असतं. अच्छा, ओके ओके ओके. सरांनी या संदर्भामध्ये काही ट्रीटमेंट्स पण केलेल्या होत्या किंवा काही रुग्णांवरती या ट्रीटमेंट सरांनी केलेल्या आहेत. रमेश जोशी नावाचे सरांचे पेशंट्स आहेत आणि त्यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया दिली या संदर्भामध्ये, ती प्रतिक्रिया आपण पाहूया. माय नेम इज रमेश जोशी. आय वॉज डायग्नोज्ड ऑफ sarcoma of spine. We had actually lost hope in future what will happen. Emotions were too many, like, oh, what about my family and all after me. Financially I was weak that time. So all those things were going on in my mind about my family. I have a son, a daughter. What about them? They were still getting educated at that time. All those emotions were there, but still doctor was there with me, so I could overcome all those feelings, all negative thoughts. I was operated by the doctors, and then after operation they actually treated with the therapy called as mistletoe therapy, and the doctor treated me on that. And today I am fit. Cancer is curable. Go to the proper doctors who do well for you
and they really care for you. It is curable. Don't lose your. सर, किमोथेरपी आपण आता हा प्रतिक्रिया पाहिली. किमोथेरपी बद्दल थोडंसं. किमोथेरपी ही इन जनरल सगळ्यांनाच माहिती असणारी ट्रीटमेंट आहे कॅन्सरच्या संदर्भामधली. सगळेजण म्हणजे ते नाव तरी लोकांना माहिती आहे. पण या किमोथेरपी सोबत आपण अशा कोणत्या वेगळ्या ट्रीटमेंट वापरात आणत असतो हे सगळं करत असताना? आपण आता मला एक मिनिट, मला जे आता आपण जे क्लिप बघितलं त्याच्याबद्दल थोडंसं. हे जोशी जे आहेत यांना 16 वर्षापूर्वी यांना सांगितलं होतं की हे 2-3 महिने जगतील आणि त्यांना कधीच चालता येणार नाही. हे नंतर एका शाळेत एक स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर म्हणून रिटायर झाले, ज्यांना सांगितलं होतं की कधीच चालता येणार नाही. आणि स्पोर्ट्स इन्स्ट्रक्टर म्हणून रिटायर होणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि आमच्याकडे असे 36 देशातून पेशंट्स येऊन गेलेले आहेत. बरेचसे पेशंट असे असतात ज्यांना सांगितलं गेलं असतं बाबा हा 1 महिना जगणार आहे, 6 महिना जगणार आहे. त्यातले भरपूर पेशंट असे आहेत जे एक नॉर्मल लाईफस्टाईल जगतायत, ऑफिसला जात आहेत, कामाला जगतायत, स्वयंपाक करतायत, ऍब्सोल्युटली नॉर्मल लाईफ जगतायत. तर मग हे पण शक्य आहे. म्हणजे स्टेज 4 जरी असलं तर मग सगळं संपलं आहे असं न समजता थोडंसं प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही असं वाटतंय. नक्कीच. आणि आता जो मी प्रश्न विचारला की किमोथेरपी सोबत आपण ट्रीटमेंट करत असता, तर त्या कोणत्या ट्रीटमेंट्स आहेत? किमोथेरपी सोबत आपण मेसोल्टोथेरपी देत असतो, काही सप्लिमेंट्स असतात ते आपण देत असतो, प्लस होल बॉडी हायपरथर्मिया, लोकलाइज्ड हायपरथर्मिया, लोकल हायपरथर्मिया, हाय इंटेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड, राईट फ्रिक्वेन्सी, कोलॉन हायड्रोथेरपी, ऑर्गन रॅप्स, असे भरपूर प्रकारचे ट्रीटमेंट्स आहे. हे सगळ्यांना सगळ्या प्रकारची ट्रीटमेंटची गरज नसते. एखाद्याला एक थेरपीची गरज असते, काही लोकांना 3ची गरज असते. हे डिपेंड करतं कोणता प्रकारचा आजार आहे, कोणत्या स्टेजचा आजार आहे, पेशंटचं फिजिकल फिटनेस कसं आहे, वेलबिंग कसं आहे. याच्यात आपण महत्वाचं म्हणजे याच्यात आपण सायको ऑन्कोलॉजी हे पण आपण थोडंसं यूज करत असतो. कारण पेशंट जेव्हा डायग्नोज होतो तेव्हा पेशंट खूप डिप्रेशन मध्ये जातो. ठीक आहे. डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे आता आपण काही मेडिसिन्स देऊन पेशंटचं ट्युमर साईज कमी करत असतो, ट्युमर मार्कर कमी करत असतो, पण पेशंट मेंटली डिस्टर्ब झालेला असतो. त्यावेळेस पेशंटचा पण ट्युमर साईज कमी करून तो मेंटली तो डिप्रेस्डच आहे आणि नंतर सुसाईड करून घेतोय की माझं काही होणार नाही. तर मग ह्याच्यापेक्षा आपण मेंटल लेवलला पण पेशंटला काउन्सिल केलं पाहिजे. ठीक आहे. तर बॉडी तर आपण बॉडीची काळजी घेतोच, माइंडचं पण काळजी घेतलं पाहिजे. ठीक आहे. याला आपण इंटिग्रेशन म्हणतो, पूर्ण ऍज अ होल ट्रीटमेंट देणं. पण मग आता ही ट्रीटमेंट सध्या आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर आपण पर्टिक्युलरली म्हणायचं तर कोणती लोक तुम्हाला या ट्रीटमेंटसाठी संपर्क करू शकतात किंवा कोणत्या स्टेजवर असलेला कॅन्सर या ट्रीटमेंटने बरा होऊ शकतो असं आपल्याला काही सांगता येतं का? मला ट्रीटमेंट जेवढे लवकर आपण सुरू करू. ऑलरेडी कॅन्सर जेव्हा डायग्नोज होतो तेव्हाच खूप उशीर झालेला असतो, म्हणून आपण स्क्रीनिंगसाठी लोकांना प्रोत्साहित करत असतो की बाबा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट झालं पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर मी नेहमी माझ्या पेशंटला सांगत असतो की ट्रीटमेंट सुरू करायचं सगळ्यात चांगली वेळ कालची होती जी निघून गेली. ठीक आहे. आणि सेकंड बेस्ट वेळ आत्ताची आहे आणि थर्ड बेस्ट लवकरात लवकर आहे. ठीक आहे. तर आपण पेशंटला स्टेज 1 पासून स्टेज 4 पर्यंत आपण कोणत्याही स्टेजला पेशंटने ट्रीटमेंट घ्यायला हरकत नाही. जेवढं लवकर ट्रीटमेंट सुरू करू तेवढं लवकर आपल्याला आणि तेवढं छान आपल्याला ट्रीटमेंटचा प्रतिसाद मिळतो. नक्कीच. कॅन्सर सारख्या विषयावरती असणारी ही ट्रीटमेंट आहे आणि खरं तर आता जे प्रगत तंत्रज्ञान आपण म्हणतो त्या प्रगत तंत्रज्ञानाचा एक भाग सुद्धा आपल्याला निश्चितपणे म्हणता येतो. आणि डॉक्टर संदीप रॉय आणि त्यांची सगळी टीम गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं कार्य करतायत आणि नुसतं भारतातच नाही तर 36 देशांमध्ये हे काम चाललंय. हे आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप अभिमानाची आणि मोठी गोष्ट म्हणावी लागेल. या संदर्भात तुम्हाला काहीही पद्धतीचे मार्गदर्शन हवं असेल, उपचार हवे असतील, डॉक्टरांना स्वतःला तुम्हाला भेटायचं असेल तर आता टीव्ही स्क्रीनवरती 2 नंबर्स सुरू आहेत. या नंबर्सवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता, डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना भेटू देखील शकता, उपचार देखील घेऊ शकता. तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी.
विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. ओरल मिसल्टोथेरपी फॉर इंटिग्रेटिव्ह कॅन्सर मॅनेजमेंट या विषयावरती आपण बोलतोय आणि डॉक्टर संदीप रॉय आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, आता सिच्युएशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण जगात कोरोनासारख्या एका पॅन्डेमिकनं हाहाकार माजलेला आहे आणि अजूनही हे सगळं सुरू आहे. अशा काळामध्ये ही ट्रीटमेंट कॅन्सरच्या पेशंटनी घेणं हे कसं शक्य आहे किंवा तुम्हाला भेटणं शक्य आहे का? ऑनलाईनच्या माध्यमातून लोक तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात का? किंवा बाकी या सगळ्या संदर्भामध्ये म्हणजे अप्रोचच्या संदर्भामध्ये लोकांनी कशा पद्धतीने तुमच्याकडे यायला पाहिजे, काय सांगता येईल? आता बघा, कोरोना जेव्हापासून सुरू झालं, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून एअरपोर्ट सगळे बंद आहेत. जसं तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये म्हटले होते की 36 देशातून पेशंट आलेले आहेत, तर आता सध्या बाहेरचे पेशंट येत नाही कारण एअरपोर्ट्स बंद आहेत. आणि कॅन्सर पेशंटची इम्युनिटी ऑलरेडी कमी असते. ठीक आहे, तर आम्ही शक्यतो पेशंटला सध्या बोलवत नाहीये. जेवढं शक्य होईल आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करून, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे करून, जर शक्य झालं तर मग आम्ही प्रिस्क्रिप्शन देऊन त्यांना मेडिसिन्स पाठवून देतो. आणि ज्या पेशंटला खरंच गरज आहे त्या लोकांना आम्ही बोलवत असतो हॉस्पिटलपर्यंत. कारण पेशंट पूर्ण भारतातून येतात, ते काश्मीरवरून पण येतात आणि गुजरातवरून, केरळ, कर्नाटक, हैदराबाद सगळीकडून येतात. ठीक आहे, तर असं नाहीये की प्रत्येक पेशंटला या सिच्युएशन मध्ये इथे बोलून त्यांना पण रिस्क, त्यांचं पण रिस्क वाढून देणं आणि स्वतःचं पण रिस्क वाढून घेणं हे सध्या तरी बरोबर नसल्यामुळे आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण करतो. बर. सर, आता मी इंट्रोडक्शन मध्ये तुमची ओळख करून देताना मी असं म्हटलं होतं की तुम्ही अनेक औषधांचे पेटंट घेतलेले आहेत. तुम्ही स्वतःचं तुमचं क्रिएटिव्ह म्हणता येईल किंवा क्रिएशन म्हणता येईल, तर त्या संदर्भात ऐकायला आवडेल. कारण अशा पद्धतीचं पेटंट घेणं आणि ते स्वतःच्या नावावर असणं आणि ते सुद्धा कॅन्सर सारख्या एका दुर्धर आजारावरची औषधं, तर ते थोडीशी उत्सुकता आहे की पेटंट्स तुमच्याकडे आहेत, तर ती औषधं कशी आहेत? ह्या मिसल्टो, ओरल मिसल्टोचंच पेटंट आहे आपल्याकडे आणि काही लायपोझोमल मेडिसिन्स आहेत ज्याचं पेटंट आहे आपल्याकडे. तर हे ओरल मिसल्टो, जसं मी म्हटलं, भारतात किंवा बऱ्याचशा देशांमध्ये इंजेक्शन मिसल्टो हे लीगल नाहीये आणि त्याचं प्रमाण पण खूप कमी असतं, बायो अवेलेबिलिटी खूप कमी असतं. प्रमाण म्हणण्यापेक्षा डोस जे आहे ते डोस खूपच मिनिमम असतं, म्हणून त्याचं बायो अवेलेबिलिटी कमी होतं आणि त्याचं इफेक्ट पण कमी येतं. तर आपण ह्याला परफेक्ट मोजमाप करून जेवढं डोस हवंय तेवढं डोस मेंटेन करून ते ओरल फॉर्म्युलेशन बनवून, ते पण हार्ड शेल कॅप्सूल्स मध्ये बनवून, ते एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरून ते मेडिसिन्स बनवणं, हे सगळं करून आपण त्याचं पेटंट घेत. आणि पेटंट घेतल्या अजून एकानी पण अमेझॉनवर कॅन्सर मेडिसिन विकायला लागलं होतं, त्याच्यावर पण आम्हाला थोडंसं त्यांना पण रिक्वेस्ट करावी लागली की बाबा आमच्याकडे पेटंट आहे, तुम्ही करू नका. तर ते युएसचं कंपनी होतं, ते पण बंद झालंय. तर सध्या भारतात पेटंट ह्याचं आपल्याकडेच आहे आणि ह्या पेटंटचं आम्ही फुल फ्लेज पेशंट लोकांसाठी पूर्णपणे यूज करतो. पेटंट आहे म्हणून त्याचा मिसयूज काही लोक करू शकतात, आपण तसं अजिबात होऊ देत नाही. सर, काही रिसर्च पेपर संदर्भामध्ये सुद्धा आम्हाला माहिती आहे की तुम्ही ते सादर केलेले आहेत आणि इंटरनॅशनल मेडिकल जर्नल्स जे आहेत त्याच्यामध्ये हे सगळे रिसर्च पेपर सादर झालेले होते. नेमकं काय होतं आणि कशा संदर्भातला हा रिसर्च आहे आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे का तो आत्ता होतोय, या संदर्भामध्ये काय सांगाल? आता इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी मध्ये पूर्ण एशियात आमचेच रिसर्च पेपर सगळ्यात जास्त आहेत आणि असं आम्हाला सांगण्यात आलंय. तर मी ते मोजून काढेल आता बाकीच्यांचं किती आहे काय, पण एशियामध्ये तरी आमचं सगळ्यात जास्त आहे असं आहे. बरोबर. तर ह्या रिसर्च पेपर्स मध्ये म्हणजे ते एक हाऊस पण असली पाहिजे की आता ट्युमर रिग्रेशन कसं होतो की नाही होत, त्याच्यावर एक रिसर्च केलाय आम्ही की ट्युमर रिग्रेशन किती प्रमाणात होतो, कोणत्या प्रकारच्या ट्युमर मध्ये जास्त होतो, ठीक आहे, त्याचं डोस कसं असलं पाहिजे, लास्ट स्टेजच्या पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ कसं मेंटेन होतो, लास्ट स्टेजच्या पेशंटचं लाईफ स्पॅन कसं वाढवता येतं, कित्येक वर्षांनी सुद्धा वाढवता येतं, याच्यावर पण रिसर्च पेपर आहे. पॅलिएशन, एंड स्टेजचे जे पेशंट असतात त्यांना जो त्रास होतो तो त्रास कसं कमी करायचा, त्याच्यावर पण एक रिसर्च पेपर आहे. ठीक आहे, आणि अशा भरपूर प्रकारचे रिसर्च पेपर्स जे आम्ही पूर्ण
जवळजवळ पूर्ण युरोपमध्ये बाहेरच्या मलेशिया म्हणा, जर्मनी म्हणा, स्वित्झर्लंड सगळीकडे जाऊन आपले पेपर्स तिथे सिलेक्ट झालेत आणि प्रेझेंट झाले आणि रेप्युटेड जर्नल्समध्ये पब्लिश पण झालेले आहेत. सर, मला याच्यामध्ये आणखीन एक पेशंटच्या दृष्टिकोनातून प्रश्न डोक्यामध्ये आहे की ही जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट जसं मी मगाशी म्हटलं होतं की ती कोणावरती होते असंही आहे का, किंवा वयाची काही त्याला की या वयात जर कॅन्सर झाला तरच या ट्रीटमेंटनं तो बरा होऊ शकतो किंवा या वयातला कॅन्सर बरा होऊ शकतो, किंवा कॅन्सरमध्ये सुद्धा अजून वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्याच्यातल्या कुठल्या कॅन्सरवरतीच की ही सगळ्याच कॅन्सरवरती लाभदायक असणारी ट्रीटमेंट आहे, या संदर्भात काय सांगता येईल? मेसेल्टोथेरपी म्हणजे एक मेडिसिन नाहीये. मेसेल्टोथेरपीमध्ये भरपूर प्रकारचे मेडिसिन्स आहेत. ब्रेस्ट कॅन्सरसाठी ए मेडिसिन देतो आपण, तर कोलॉन कॅन्सरसाठी बी देतो, तर सी आपण ब्रेन कॅन्सरसाठी देत असतो. आणि ह्याच्यात पण कोणतं स्टेज आहे, किती आहे, कसं आहे, तर हे वेगवेगळे प्रकारचे मेडिसिन्स आहेत. आणि मिसेल्टो बरोबर अजून काही मेडिसिनची गरज आहे का, काही थेरपीजची गरज आहे का? आमच्याकडे 7-8 महिन्याच्या मुलांपासून 90 वर्षाचे गृहस्थ पण आहेत ज्यांना आपण सक्सेसफुली ट्रीट करतोय. तर याच्यात तुम्हाला पेशंटचं वय बघण्याची गरज नाहीये, पेशंटचं लिंग बघण्याची गरज नाहीये, पेशंटचं मेल फिमेल किंवा खूप जास्त वय आहे पेशंटचं किंवा अगदी छोटा मुलगा आहे, याचा काहीही फरक पडत नाही. सगळ्यांना ट्रीटमेंटचा अधिकार इक्वल असतो. निश्चितपणे. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटचं एक अर्धा मिनिट आपल्याकडे आहे. जाता जाता प्रेक्षकांना या ट्रीटमेंट बद्दल आणि तुमच्याकडे त्यांचा जो काही अप्रोच होणार आहे, तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे, त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? बघा, कॅन्सर कोणालाही होऊ शकतो, तो बॅड लक आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे आपण खचून जाऊ नये, घाबरून जाऊ नये. कॅन्सरला घाबरू तर अजिबात नाही. ठीक आहे, ट्रीटमेंट शक्य आहे, विदाऊट साईड इफेक्ट पण ट्रीटमेंट शक्य आहे. ठीक आहे, तर तुम्ही आम्हाला जर भेटायचं असेल, कॉन्टॅक्ट करायचं असेल, नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून अपॉइंटमेंट घेऊन आयदर हॉस्पिटलला येऊन, किंवा जर वाटलं की पेशंटला खरंच शक्य नाही आहे तर मग आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला पूर्णपणे सगळे तुमचे रिपोर्ट्स अॅनालाइज करून तुमचं ट्रीटमेंट केलं जाईल. निश्चितपणे. आणि ही जी ट्रीटमेंट आहे ही ट्रीटमेंट उपलब्ध आहे, आत्ताच्या या काळामध्ये सुद्धा उपलब्ध आहे, पण त्याची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल आणि त्या संदर्भातले जे काही पेपर्स लागतील ते पेपर्स तुम्हाला जणांपर्यंत पोहोचवावे लागतील आणि मग त्याच्यावरची जी काही ट्रीटमेंट आहे ती डायग्नॉस होईल आणि मग ही ट्रीटमेंट निश्चितपणे तुम्ही घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी तुमचे अगदी मनापासून आभार. धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.